नमस्कार सर्वांना. तर आम्ही आज निघालोय दगडूशेठ गणपतीला. पुण्यामध्ये फेमस मंदिर आहे, सर्वांना माहीतच असेल. तर आम्ही आता पुण्यामध्ये आलोय. तर माझी खूप इच्छा होती की आज आपण दगडूशेठला जाऊया. आज होता संडे दिवशी यांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो, कारण ऊन खूप लागते बाहेर. त्यामुळे लवकर निघालो तर काही जास्त त्रास होणार नाही. मग आम्ही बिल्डिंगमधून खाली आलो तर राहुलचं मोबाईलमध्ये मॅप लावायचं चाललं होतं आणि बाईकवरूनच चाललो आहे, कारण बाईकवरून ट्रॅफिकमध्ये लवकर बाहेर पडता येतं. फोर व्हीलरने खूप त्रास होतो, त्यामुळे बाईकवरूनच चाललो होतो. आणि ऊन लागतं, त्यामुळे मी अशी पूर्ण पॅक झाले होते, स्कार्फ वगैरे बांधून. आणि तरी आम्हाला ट्रॅफिक काहीच लागलं नाही, रस्ता पूर्ण रिकामाच होता. तर हे पुण्याचे रस्ते पाहून आता आनंद वाटते, कारण मुंबईमध्ये खूप गर्दीत ट्रॅव्हल करावं लागत होतं. पुण्यामध्ये एवढी जास्त गर्दी नाही आहे, असतं ट्रॅफिक पण थोडं कमी असतं. आणि आज संडेमुळे थोडं कमीच होतं, जास्त नाही. मग आम्ही असं किती अर्धा पाऊण तासात तर दगडूशेठला पोहोचलं. हे बघा, दगडूशेठ गणपती मंदिर रस्त्याच्या कडेलाच मंदिर आहे. आणि इतकी गर्दी होती आज, खूप जास्त गर्दी होती. आम्ही उतरलो, प्रसाद नाही, नारळ वगैरे घेतला गणपती बाप्पांसाठी. आणि नॉर्मल लाईन बघायला गेलो तर नॉर्मल लाईनचं शेवटच दिसत नव्हता, इतकी गर्दी होती. मग शेवटी आम्ही पास काढला. हे बोलले पास काढूया, ते पास काढायला गेले तोपर्यंत मी लाईनमध्ये, पासच्या लाईनमध्ये थांबले होते. तिकडची माझ्या बाजूची आहे ती नॉर्मल लाईन होती, खूप कडेपर्यंत खूप मागे लाईन होती. मग आम्ही गर्दीतून पास काढला आणि असं पास काढून आमचं 15-20 मिनटात दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं, चांगलं वाटलं. आणि गरमी पण नव्हती, कारण इथे म्हणजे बरं वाटत होतं, जास्त गरमी नाही. आतमध्ये मोबाईल अलाव नाही, त्यामुळे आतमध्ये शूटिंग घेता नाही आली. पण खूप सुंदर दर्शन झालं गणपती बाप्पाचं, एकदम जवळून. म्हणजे मला जसं हवं होतं तसं दर्शन झालं. दर्शन करून झाल्यानंतर बाजूलाच तुळशी बाग आहे, मग आम्ही गेलो शॉपिंगला. पण इतकं जास्त ऊन होतं की माझी इच्छाच नव्हती काही घेण्याची किंवा शॉपिंग करण्याची. तरी पण अहो बोलले की आलोयस तर बघ तुला काय घ्यायचं आहे. मग आम्ही असं फिरत फिरत चाललो. तर इथून सगळी मार्केटची सुरुवात होती. तुळशीबाग पुण्यातील फेमस मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. चालताना मला तर असं मी पूर्ण ओढणी वगैरे बांधून घेतली होती डोक्यावरून, खूप जास्त ऊन होतं आज. उन्हाळ्यात आता बाहेरच पडू वाटत नाही. मी तर काही खरेदी पण नाही केली, नुसतं बघतच होते. फक्त पुढे थोडीशी खरेदी केली. मला ज्वेलरी वगैरे बघायची होती, पण जास्त बघणंच झालं नाही. मूडच नव्हता ना शॉपिंगचा. संध्याकाळी गेलो असतो तर शॉपिंग केली असती. तरी पण थोडंफार घेतलं. आणि नंतर असंच फिरत फिरत आम्ही आमच्या लग्नाची शॉपिंग आम्ही तुळशीबागेतूनच केली होती. मग त्या आठवणी सर्व ह्या बघा, या ट्रेंडिंग बँगल्स आत्ताच्या घुंगरूच्या 100ला 4 होत्या, मीही घेतल्या. चांगल्या वाटतात त्या, आत्ता ट्रेंडिंग सुरू आहेत त्या. नंतर इथे ज्वेलरीज खूप जास्त असते तुळशीबागेत. कपडे पण असतात, चांगले असतात कपडे पण ज्वेलरीसाठी तुळशीबाग खूप फेमस आहे. आणि इकडे आहे फुल मार्केट, इथे सर्व फूल पण भेटतात, सर्व प्रकारची फुलं अवेलेबल असतात इथं. इथे साड्या वगैरे होत्या, सगळंच आहे इथे, काही नाही असं नाही. ड्रेस आहेत सर्व. हे बघा माझा अवतार कसा झाला होता, कंटाळले होते खूप जास्त. पुढे गेले तर ज्वेलरी पण मला हवी तशी मिळाली नाही, फक्त चोकर एक भेटला, तो घेतला. ज्वेलरी खूप सुंदर होती, पण मला लॉंग मंगळसूत्र हवं होतं ट्रेंडिंगवालं, ते काही मिळालं नाही. वेगळेच होते डिझाईन, जास्त मोठ्या वाट्या होत्या, मला थोड्या छोट्यामध्ये हव्या होत्या. खूप भारी ज्वेलरी होती खरं, पाहिजे अशी. माझं चाललं होतं बघणं वगैरे. हे आमच्या भाचीसाठी छोटा फ्रॉक बघत होतो, बारसं होतं तिचं, आता बारशासाठी घ्यायचं होतं. पण त्याचं कापड एवढं मला आवडलं नाही. कापड असं आतून अस्तर नव्हतं, टोचण्यासारखं होतं, त्यामुळे मी काय तो घेतला नाही फ्रॉक. नंतर पुढे गेलो. इथे पण गणपती बाप्पा मंडळाचा गणपती आहे, इथली आरती सुरू होती आत्ता, त्यामुळे तिथे थोडी गर्दी झाली होती. लोक आरतीसाठी थांबले होते गणपती बाप्पाचे. थोडे जण आरती करत होते, थोड्या जणांचं येणं जाणं चालू होतं. आणि पुढे इथेच कोपऱ्यात एक छोटं साईबाबांचं मंदिर मला दिसलं.
मी जिथे गेले तिथे मला साईबाबा दिसत नाही, तसं होतच नाही. ते दिसले मग मी तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही असंच फिरत फिरत आलो. तर इथे पण बघा, हे पण पूर्ण फूल मार्केट, फ्रूट मार्केट आहे. इकडे सर्व फळं, फुलं वगैरे मिळतात सगळ्या प्रकारचे. गजरे फ्रेशवाले होते. वाव, खूप छान गजरे होते. संडे असल्यामुळे गणपतीला पण दर्शन घ्यायला खूप गर्दी होती. आम्ही पुढे आलो आणि इथं मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती. हे वडाच्या झाडाखाली बसलेली मूर्ती खूप छान वाटते. मग मी ते विचारण्यासाठी आलो, आम्ही रेट विचारण्यासाठी. तर पण ही खूप मोठी होती. मला आमच्या देवाऱ्यात ठेवायला थोडी छोटी पाहिजे होती. तर ते बोलले आत्ता साईज अवेलेबल नाही, उद्या परवा येईल. मग नाही घेतले. आम्ही तिथून बाहेर आलो आणि आहोंना खायचा होता बर्गर. जेव्हा ते पुण्यात बॅचलरमध्ये जॉबला होते तेव्हा ते इथे बर्गर खायला यायचे. इथला बर्गर खूप टेस्टी असतो, त्यामुळे आज आम्ही परत त्या आठवणी ताज्या करण्यासाठी बर्गर खायला आलो आहोत. आणि संडे असल्यामुळे सगळीकडेच फुल गर्दी होती. इथं पण आम्हाला वेटिंगमध्ये थांबावं लागलं. लाईन बघा बिलसाठी. मग नंतर वेट केल्यानंतर आमचा बर्गर आला. बर्गर एन्जॉय केला आणि नंतर आम्ही निघालो घरी जायला. तर मी तर खूप थकले होते. घरी आल्यानंतर आधी मी झोपले. पुढे मी काही जास्त शूट पण केला नाही. आणि येताना रस्त्याच्या कडेला एक छोटा मुलगा हे असे बाईक छोट्या विकत होता. ही आहोंना असं बाईकचं वगैरे खूप वेळ आहे, मग त्यांनी ही बाईक घेतली. तर मला पण आवडली. शोपीससाठी खूप छान आहे. मग आम्ही ते घेतली. घरी आलो, पाणी पिलं आणि आधी खूप पाणी पिलं उन्हामुळे आणि नंतर मी तर झोपूनच गेले. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये